थँक्यू सो मच सूरज. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये गुरु 11 चाफेवाडी त्यांच्या प्रतिस्पर्धी फाईट करतोय. दोदा आणि 3G दोन संघांमध्ये पाटल रंगला जातोय. दिलीप सांबरेसाठी सुवर्ण संधी. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक जरी लगावली तर कुशा शेटलोते यांच्या माध्यमात तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथून दिलीप सांबरेसाठी देण्यात येईल. मात्र गोलंदाज तितका चाणक्य पाहायला मिळतो. थँक्यू सो मच अमोल. इथून मागील मॅचचा हिरो सौरभ ठरला होता. जबरदस्त खेळ, जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमात राहिल्या होत्या. अकरा चेंडूमध्ये 40 धावेची इनिंग त्याच्या माध्यमात राहिलं सौरभ. छोटा तिरगाव गंभीर जर आपण पाहतो 11 चेंडू आणि 40 धावेची इनिंग. सीताराम जोगरे या साहेबांच्या पवित्र शुभात इथून मात्र सामन्याचा मान ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येते. विशाल दुबे तुला देखील पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमात जव्या मास चढ्या ते जोडले जातील. द वाईस ऑफ वाघाची वाडी अमोलजी वीर. थँक्यू सो मच, धन्यवाद. एका धावेनं संघ एक अकाउंट ओपन केला जातो. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते दोदा आणि संघ नाणेफेकीचा कॉल त्याने जिंकला होता. फलंदाजीचा धाडसी निर्णय स्वीकारला होता. समोर गुरु 11 चापेवाडी संघ त्याच्या विरोधात फाईट करतो. गोविंदसाठी पहिला चेंडू हा ट्रॅकर होता. मात्र चेंडूवरती वेग भरपूर पाहायला मिळते. मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे सरसावली जाते. 2 वरती पोहोचली जाते. दिलीप सांबरे आणि सोबतीला गोविंद ही जोड साखळी सध्या मैदानावरती आपण जरूर पाहतोय. 3 षटकांची मॅच, 40+ धाबा जरी बनल्या तरी चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल इथून दोन्ही संघाच्या बाजूला. मात्र त्यामध्ये कितपर्यंत धावेंवरती रोखला जाईल इथून गुरु 11 चापेवाडी संघाच्या माध्यमातून. फर्निचर डिस्ट्रॉय, महत्वाची विकेट. बडी मछली जाल म्या ज्याच्यासाठी प्लॅनिंग केली गेली होती तो फलंदाज मात्र जाळ्यामध्ये अटकला. पहिला धक्का बॅटिंग करत असताना दोदानीला लागला जातो. दिलीप सांबरे बॅक टू द डगआउट. झटका दिलाय गुरु 11 चापेवाडी संघाने दोदानी संघाला. नवीन फलंदाज बबन गडखळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तर एका साईडला पण पाहतोय गोविंद सांबरीला आणि सोबतीला बबनला ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. सुनीलच्या षटकातील पहिल्या अव्वलचा चेंडू पण पाहतोय. फुलर लेनचा बॉल होता. मिड विकेटला खेळायचा होता. मात्र अगदी पण पाहतोय बॅटच्या स्टिकर एंडला चेंडू रिलीज झाला. बॅटच्या स्टिकर एंडला चेंडू रिलीज झाला आणि त्यानंतर मात्र एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं 3 वरती संघ पोहोचला जातोय. षटकामधील अगदी पण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि चांगले अगदी गोलंदाजी राहिले गेले या षटकामध्ये. P1चं षटक आणि त्यामध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिला. शेवटचा चेंडू षटकातील वेग भरपूर पहा इष्टांच्या मागे. मनोजच्या माध्यमातून चुका बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप रिलीज होतो. बोनच्या स्वरूपामध्ये मिळतात धावा 4 धावेनं इथून मात्र संघाची धावसंख्या धावपलकेवरती जाऊन पोहोचली जाते 7 वरती. लॉस ऑफ 1 विकेट दोदानी टीम. चला चापेवाडी संघ कॉपरेट करायचे पहा. टीम मिटिंग घ्यायची नाहीये. बरेचसे सामने अजूनही पेंडिंग आहेत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. सुनीलनं चांगली गोलंदाजी केली होती. इष्टांच्या मागे चुका मनोजच्या पाहिल्या आणि त्याचनंतर चेंडू अगदी पण पाहतोय लॉंग स्टॉपला रिलीज झालाय चौकारासाठी. नशिबाची साथ मात्र मित्रमंडळी लाभली जाते. इथून फलंदाजी करत असताना 3G दोदानी संघाच्या बाजूनं दिलीपची महत्वाची विकेट आली. त्याचनंतर गोविंद आणि बबन ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. एका षटकाचा बादली खेळ संपलाय. अजूनही 2 षटकाचा खेळ बॅलन्स असेल. 2 षटकामध्ये कितपर्यंत धाबा बनल्या जातील याकडे दोन्ही संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा या मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजावरती जरूर लागल्यात. गोलंदाजी मार्कवरती इन मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती ओमकारला आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज ओमकारच्या षटकातील पहिला चेंडू हा ट्रॅकर होता. एक्स्ट्रा कव्हरला फक्त दिशा दिल्या. बॉल थर्डमॅनला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या चेंडूवरती बबननं ठोकलाय. पहिला दमदार चौकार.
बॅक 2 चौकार लगावलेत. बबन गडकळ ऑन अ फायर मैदानाच्या आतमध्ये. ओमकार वरती आक्रमण. हा ट्रॅकर होता चुका पहा मैदानाच्या आतमध्ये. एस्ट्यांच्या पाठीमाग्या नशिबाची साथ वाईट +4 नशिबाची साथ पंजा लाभला जातो आणि 5 धावीनं संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसावली जाईल. 20 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. 20 बनल्यात. या षटकामध्ये खराब गोलंदाजी पाहायला मिळते. ओमकारचं हे षटक आता मागणं ठरलं जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. सुनीलनं फेकलेलं षटक अगदी कमी धावसंख्येचं होतं ज्यामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. लगातारचे 2 चौकार बॅक टू बॅक आपण पाहिले होते. फलंदाज बबननं ठोकले आणि त्याचनंतर मैदानावरती प्रेशराईज गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून केली जातात. वाईट चेंडू त्यावरती नशिबाची साथ चौकार देखील मिळाला. नशिबाची पंजा पण पाहिला. 5 धाबीने संघाची टोटल धावसंख्या धावफलकेवरती 20 वरती पोहोचला गेला. यावेळी पहा चेंडू अगदी पाहतोय पॅडवरती पंचांचं डिसिजन. एल.बी. मोडची विकेट. फटका लागला जाईल इथून दुसरा. दोदाने टीमला फलंदाज ओके. पंचांचं डिसिजन अगदी अंतिम असेल याकडे देखील लक्ष असू द्या. पंचांवरती दबाव आणलाच तर मग पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अगदी पंचांचा अचूक निर्णय अगदी आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल आमचे पंच लक्ष्मण सर मेंगाळ आणि त्याचनंतर स्पेडलक पंचांच्या भूमिकेमध्ये किसन डुमने सरांना पण पाहतो आमचे ऑफिशियल पंच. त्याचनंतर मुख्य व्यासपीठावरती सन्मान देखील आपण करूयात. खऱ्या अर्थानं आपण पाहतो ज्यांचा संघ पराभूत देखील जरूर झाला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर सामना मात्र हार पत्करली नव्हती. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिला आणि अविनाशची ती दादागिरी आपण पाहिली होती. जबरदस्त फटकेबाजी. मात्र संघाच्या कॅप्टनचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करेन स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्व प्रकाशजी चौधरी यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभाताना इथून सुरेश निरगुणा यांचं इथून यथोचित मान सन्मान करायचा. कर्जत टेनिस क्रिकेटचा असोसिएशन मधील एक मोठं नाव आणि खऱ्या अर्थाने त्यांना पण पाहतोय सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांना पण पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्यानं पाहत असतो. आज त्यांचा चांगला खेळ राहिला या स्पर्धेमध्ये. त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. सुरेश आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच तितकीच महत्वाची. मैदानाच्या आतमध्ये कान्हू बसमा आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोल्ड इज ऑल्ड. मैदानाच्या आतमध्ये जुना खेळाडू क्रिकेटचा बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आपण जरूर पाहतो. एक्स्ट्रा कबरला चांगली फेकी आपण पाहतोय. विकेट किपरच्या चेंडू हातामध्ये एक सिंगल मिळाली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकेवरती 21 वरती संघ पोहोचला जातोय. 3 षटकांची मॅच जरूर पाहतोय. 3 षटकांमध्ये 40+ धावसंख्या जरी बनली तर मग चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. मात्र आता गोलंदाज ओमकारनं कमबॅक केलाय. ओमकारच्या माध्यमातून आता चांगले षटक हाताळला जातो. उलरलेनचा बॉल फटका पसलाय लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक डाऊन द कॅच आणि चुका. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. गोविंदचं झेल जोडलाय. या झेलची किंमत मित्र म्हणे आता मोजावी लागेल. इथून गोलंदाजी करत असताना चापेवाडी संघाला. गाडेश्वर संघाचे कॅप्टन आणि रानसैब या 2 संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचे. पहा इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं महत्वाचं. पहिला ऑफिशियल कॉल असेल आपण टॉससाठी जॉईंट व्हायचा. फटका चांगला पाहायला मिळतो. मिड विकेटला शतरक्षक तैनात. एका टप्प्याने चेंडू अडवला जातो. फेकी देखील खराब पहा. ओव्हर थ्रोच्या एक्स्ट्राच धावा खर्च केल्या जात आहेत शतरक्षकाच्या माध्यमातून. अगदी आपण पाहिलं तर इस्टनच्या मागे सुनीलला पाहिलं होतं त्याला चेंडू अगदी सापडला नाही. त्याचनंतर बॅकअप देत असताना चांगलं बॅकअप राहिला आणि एक्स्ट्राच्या या धाबा मिळाल्या जात आहेत. संघाची धावसंख्या टोटल 24 वरती पोहोचला ज्यामध्ये 2 धक्के दिलेत चापेवाडी संघानं. षटक क्रमांक 2 संपलाय. ओमकारचं हे षटक आपण पाहतोय 17 धावसंख्येचं. पहिल्या षटकामध्ये 7 खर्च केले होते सुनीलनं आणि टोटल संघाची धावसंख्या 24. 2 विकेट. त्यामध्ये बॅटिंग करतोय धोदानी संघ. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती मनोजला आपण पाहतो. एक चांगला गोलंदाज आहे मात्र त्यामध्ये कितीपर्यंत धाबा बनल्या जातील पहिल्या डावामध्ये याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या जातात. पहा वेगाने चेंडू रिलीज केला होता. अष्टांच्या मागे थोडंसं खबरात शतरक्षण पाहिलं होतं. त्याचनंतर मात्र बॅकअप चांगलं राहिलं. थर्ड स्लिपच्या शतरक्षकाच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव
लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकीवरती 25 धावसंख्येवरती पोहोचली जाते. 5 चेंडूंचा अजूनही खेळ बॅलन्स असेल. कानू बसमा ऑन स्ट्राईक वरती फिरून खेळायचा होता. मिड विकेटला फटका सजला जातो. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? मात्र नाही. दुसऱ्याचा प्रयत्न देखील केला जातो आहे. खराब पैकी पाहायला मिळते. वारंवार खरं चुका पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गुरु 11 चापेवाडी संघाच्या माध्यमातून वारंवार चुका आपण जरूर पाहतोय. त्यामध्ये एष्ट्यांच्या मागे चुका पाहिल्या होत्या. त्यानंतर थ्रो देखील केला होता. बॅकअप देखील खराब राहिलं होतं आणि त्या देखील एक्स्ट्राच धाबा या संघानं खर्च केल्या होत्या. आणि या छोट्या छोट्या चुका मित्र म्हणेन आता गुरु 11 चापेवाडी संघाला मागात पडतील. 27 वरती संघ पोहोचला जातोय. गोलंदाजी चांगली केली जाते मात्र शतरक्षण गोलंदाजाला साथ देत नाही. पटका पसलाय. बॅटची साइड एज. विकेटचं पतन. धक्का लागला जातोय. तिसरा. दोदानी टीमला. कानू बसमा बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का लागला जातोय दोदानी संघाला कानू बसमाच्या स्वरूपामध्ये. 5व्या क्रमांकावरती लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मनोजच्या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ संपला. शेवटचं षटक प्रगती पथावरती संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती पहिल्या डावामध्ये संघ पोहोचला. मात्र दोदानी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला होता. फलंदाजी त्याने स्वीकारली होती. मात्र फलंदाजी करत असताना 2-3 विकेट देखील प्राप्त केल्यात आणि त्यामध्ये धावेंसाठी लयलूट केली जाते. समोर खेळले होते लॉंग ऑफ मध्ये. शतरक्षक तैनात होते. फेकी अचूक आली. एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. गोविंद सांबरेला स्ट्राईक घेणं महत्वाचं. सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. आतापर्यंत आपण त्याचा विचार केला तर अगदी 5 चेंडू त्यानं पेस केलेत आणि 3 धावेचं योगदान. फर्निचर डिस्ट्रॉय. एस्टॅनचा वेध आणि फलंदाज बाद. धक्का लागला जातोय. चौथा. 3G दोघांनी टीमला. गोविंद सांबरे बॅक टू द डगआउट. त्याने बाटीच्या षटकामधील काही चेंडूचा खेळ बॅलन्स फटका सजवला जातो लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक तैनात मध्ये तोपर्यंत नोमा स्टँड मध्ये चेंडू लँड होतो. दुसऱ्या टप्प्याने चेंडू उचलला जातो. फेकणार तोपर्यंत मिळणार 2 धाबा आणि 2 धावेनं इथून संघाची टोटल धाबसंख्या धाव फलकेवरती 30 बनल्यात. येणारे बॉल असतील 18 आणि उत्तरार्धामध्ये विजयासाठी बनवायच्यात त्या 31 धाबा गुरु 11 चापेवाडी टीमला. टॉससाठी या चला गाडेश्वर संघाचे कॅप्टन आणि त्याच्या विरोधामध्ये गावदेवी रानसाहेब या संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉससाठी या लगेच या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गाडेश्वर संघाचे कॅप्टन रानसाई संघाचा कॅप्टन आला गेला. गाडेश्वर संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. सामना सुरू होण्याच्या आत टॉस होणं महत्वाचं, अन्यथा सामना कमी षटकांचा खेळवला जाईल. याकडे लक्ष असू द्या दोन्ही संघाच्या संघनायकाचा. अगदी कठोर नियमावलीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा पण पाहतोय. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप आयोजित फ्रेंडशिप चषक 2026 शानदार रुबाबदार पर्व स्वर्गीय राजेंद्र गुटे बेल्या यांच्या नावाला उजेला देणारी स्पर्धा. आणि खऱ्या अर्थानं पण पाहतोय आयोजकांचा मी आभार व्यक्त करेन. जितका आभार मानावं तेवढं कमी. मोठी स्पर्धा बनवणं इतकं सोपं नसतंय, मात्र ती संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. टॉस इथून केला जातोय. टॉस इथून जरूर केला जाईल. मुख्य व्यासपीठावरती ध्रुवा चौधरी यांच्या पवित्र शुभातानं टॉस केला जाईल. खऱ्या अर्थानं आपण जरूर पाहतोय. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना गावदेवी रानसाहेब त्यांच्या विरोधामध्ये जय बोलनाथ गाडेश्वर संघ. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. एकंदरीत प्रथमतः आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. डिसिजन काय असेल? फिल्टिंग करू. आणि एकंदरीत ही स्पर्धा आपण पाहतोय. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय राजेंद्र गुटे उर्फ बेल्या आज आपल्यामध्ये नाही आहे, त्याच्या नावाला उजेला देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. एकंदरीत स्पर्धेविषयी आणि आयोजकाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर आहे.
आम्हाला इथं संधी दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद, थँक्यू. तुला देखील पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा. त्याचनंतर आपण जाऊया गाडेश्वर संघाच्या कॅप्टनकडे. एकंदरीत आपण नाणेफेकीचा काउल हारलेत. प्रथमतः आपल्याला बॅटिंग करायची आहे. कितपर्यंत धाबा बनवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50. घरचं मैदान आहे, घरच्या मैदानाचा बराचसा अनुभव असणाऱ्या आणि एकंदरीत आमच्या आयोजकाविषयी आणि फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीनं काय सांगशील? आयोजन तो खूप छान आहे. थँक्यू, धन्यवाद. थोडंसं अडथळा निर्माण होतं, त्यांना देखील देऊया भरपूर सारे शुभेच्छा. कॉम्बॉक्स मध्ये जोडल्या जातील जशी उत्तरार्थाला सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया द वाईज ऑफ देरंग. देरंग गावाचा एक गोड आवाज सूरजजी वाघ. थँक्यू. थँक्यू सो मच अमोल. यामागचा गोड आवाज जर आपण ऐकला अमोल जिफिर यांचा निश्चित आपण पाहतो. त्याचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. दुसऱ्या सत्राला सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटक पंच गोलंदाज मधुकर बसमा. उलटाच बॉल आणि त्यावरती क्लिक केला. वाकण्याऱ्या खाल्या. इतर मात्र शेवटच्या क्षणी चेंडू मात्र अडवला जातो. क्या बाद्या जबरदस्त फिल्डिंग राहिली जाते तिसऱ्या अट्यामध्ये. यस इथून आपण पाहतोय पंचांना रेफर केला जातोय तिसऱ्या पंचांकडे. जरूर इथून स्क्रीनवरती चेक केला जाईल. डिसिजन क्लोज. डिसिजन पेंडिंग. अद्याप आपण जर विचार केला तर जरूर स्क्रीनवरती चेक केला जातो. श्री वेंट या बाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्गाप्रती बाहिनी जरूर पोहोचवली जात्या. डिसिजन क्लोज. डिसिजन पेंडिंग. गेलाय नॉट आउट. 3 धाबा इथून खरं तर जरूर निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज सेफ इथून जरूर खरं तर राहायला गेला. फलंदाज मनोजला जरूर आपण पाहिलं तर डेंजर झोन मध्ये. या 3 धाबा पहिल्याच बॉलवरती खरं तर पटून काढल्यात. आपण जर विचार केला टीम चापेवाडी संघाने 3 धाब्याने सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिले गेले गोलंदाज सज्जा. पुलठास बॉल त्यावरती प्रार सलकरचं रिंग तोडत असताना बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे ठोकला जातोय. चौकार. संगीत डीजे मोर्याच्या माध्यमातून गोलंदाजीतून सज्जा. हलक्यात क्लिक करायचं तिथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. डॉट बॉल. इथे मात्र 31 धावेची पल्ला गाठायचा 3 षटकांची लढाई जरूर मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते. फलंदाज आपण पाहतो सुनील आणि त्याच्या सोबतीला मनोज जोड साखळी अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ. इथे संघाची धावसंख्या 7 अंकावरती. उलटाच बॉल इथून आपण पार केलं जलची नामी संधी होते. डायरेक्ट हिट जात निश्चित काम बनून गेलं. वारंवार चुक्या निश्चित शतकाच्या माध्यमातून राहिल्या जातात. इथून एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते. एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक देखील रोटेट झाल्या. संघाची धावसंख्या 8 यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या. 8 धाबा धाव पलके द्या. इथून जरूर करता आपण पाहतो पहिल्या षटक P1 षटक या आपण पार करता 38 षटकाच्या बाहेर 2 शतरषक तैनात द्या. एक
डीप लॉंग आपला एक मिड विकेटला सूत्रचे जरूर आपण पाहतोय बेबर रचना फिल्डिंगची जरूर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज उडवला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला लांब 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 लचक षटकार. अरे माझी हिमेवणी चड्डी जरूर आपल्याला पाहायला मिळते. चांगली धावा संख्या इथून आपण पाहायला गेलं तर पाण्यावरती चेंडू रिलीज झाला. इथून चांगला चेंडू करता रिलीज केला. पंचाचा इशारा आला गेला. षटक क्रमांक इथून पहिलं संपलं गेला आणि पहिल्या षटकाच्या मदतीने बॅटिंग करत असताना गुरु 11 सापेवाडी संघ जाऊन पोहोचला गेला. 14 अंकावरती लॉस ऑफ 0 विकेट. उरले चेंडू 12-17 धाब्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रात टीम गुरु 11 सापेवाडी संघाने 14 धावा बनवल्या गेल्या. 12 बॉल 17 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. एखादं कमबॅक षटक अत्यंत भरपूर महत्वाचं राहील. टीम आपण जर विचार केला तर त्रिजी दोदाणी या संघाला मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 17 धाब्याचं समीकरण इथून करता मैदानाच्या आतमध्ये राहायला गेलाय. कुठला संघ कुठल्या संघावरती बारी पडेल हे देखील काही क्षणामध्ये जरूर रिझल्ट लागला जाईल. 12 बॉल 17 धाब्याची गरज आपण पाहतोय. दुसऱ्या षटकावरती गोलंदाज दिलीप सामरिया वेगाचा बेदात बादशाह म्हणून सातत्याने गोलंदाजाकडे नेहमी ओळखला जात आहे. गोलंदाज सज्ज आहे. कोला टाकल्या चेंडू मिनी हेलिकॉप्टर जबरदस्त स्ट्रोक. शॉट ऑफ द नाईट शॉट ऑफ द टूर्नामेंट. क्या बात है. जबरदस्त स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. जबरदस्त बॅटिंग कलवर इथून मात्र बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. उडवला आणखीन एक शतरक्षक तैनात बनून जाईल दर्शक. क्या बात आहे. टोकला जातो बॅक टू बॅक दुसरा षटकार. छोटा पाक बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग करत राहिली जाते. गोलंदाज सज्ज स्लो रीतीने चेंडू पसब्या रीतीचा चेंडू इथून करता जरूर आपल्याला पाळमे एकदा बेगाने सहजरित्या पुन्हा दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जातोय. क्या बात आहे. 2 धाबा सहजरित्या पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस पंचा इथून मात्र बिमर साठी रेफर केला जातो. बॅटिंग टीम डिपार्टमेंट रिव्ह्यू जरूर आपल्याला पाहायला मिळते. निश्चित स्क्रीनवरती चेक केला जाईल. इथून तिसऱ्या पंचांकडे जरूर रेफर केला होता. पुलरचा बॉल जरूर आपण पाहिला होता. त्यावरती जरूर प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला चेंडू जरूर रिलीज झाला होता. त्यानंतर आपण जर विचार केला तर 2 धाबा पळून काढल्या होत्या. तिसऱ्या पंचांचा इशाराला गेलाय. नो बॉलचा इशाराला गेला तिसऱ्या पंचांचा. नो बॉल इथून जरूर घोषित केला गेला तिसऱ्या पंचांचा इशारा. प्रीटचा बॉल लांबी संधी आडव्या बॅटने खेळायचा होता. इथून आपण जर विचार केला तर एक सिंगल जरूर आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावा संख्या 30 अंकावरती. स्कोर इज लेवल. मैदानाच्या आतमध्ये उख्या एका धाब्याने दूर या सामना जिंकण्याकरिता टीम गुरु 11 सापेवाडी संघ जरूर आपल्याला पाहायला मिळत्या. उग्या एका धाब्याची गरज सामना जिंकण्यासाठी टीम गुरु 11 सापेवाडी संघापर्यंत दिलीप सामरेवरती मात्र आक्रमण केले गेले मैदानाच्या आतमध्ये. कोला टाकल्या चेंडू जबरदस्त स्ट्रोक. मॅच विनिंग स्ट्रोक इथून सामना जिंकला जातोय. टीम गुरु 11 सापेवाडी संघ टीम त्रिजी दोदाणी संघ. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा.
या स्पर्धेच्या माध्यमातून जोर आपल्याला पाहायला मिळतं. कॉंग्रॅच्युलेशन टीम गुरु 11 सापेवाडी संघ. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून खरं तर राहायला गेला. चला रानसाई संघ पण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. शत्रक्षणाचा निर्णय स्वीकारला तर विनंती असेल संघाच्या संघनायकाला की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. वेळ लावायचा नाही आणि टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ घ्यायची नाही. सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच, सामन्याचा हिरो 7 चेंडू 20 धावेची नाबाद इनिंग ज्यानं साकारली तो मनोज ठरलाय. मॅन ऑफ द मॅच मनोजला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावर